फॉर्म्युला ऑब्झर्व करा म्हटलं तुम्ही. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. नाउ ऑब्झर्व दिस की प्रेशर केव्हा जास्त असते. एक तर प्रेशर जास्त राहते जेव्हा फोर्स जास्त असेल. आपण म्हणू की P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू F. डायरेक्टली प्रोपोर्शनल F ला आता जेवढा जास्त F असेल तेवढा जास्त प्रेशर असेल. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. एरियाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. पण हा एरिया कोणता आहे? हा एरिया ज्याच्या सरफेसवर त्याला ठेवला तो नाही आहे. हा एरिया आहे, ए मीन्स एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. आता विचार करा, त्यांनी एक्झाम्पल पण दिले आहेत दोन. जर समजा तुम्ही जमिनीवर उभे राहिले, समजा बीचवर आहे आणि तुम्ही त्या रेतीवर उभे राहून राहिले, तर तुमचे पाय रेतीच्या आतमध्ये धसतात, कारण की तुम्ही त्या सरफेसवर परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट करून राहिले, जे तुमचा वेट आहे तो. मग जर समजा तुम्ही तुमच्या पायांचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वाढवला, समजा हा सरफेस आहे आणि तुम्ही असेच पाय असले तुमचे, पण तुम्ही काय केलं, तुमच्या खालच्या पायांना असं काहीतरी आडवं लावलं आणि तुम्ही यावर उभे राहिले, तर हे आतमध्ये जाणार नाही, घुसणार नाही आतमध्ये. नाही तर ऑब्झर्व करा, समजा एखादा खिळा आहे आणि त्याला टोक आहे, तो भिंतीमध्ये टोका. आणि एखादा खिळा आहे ज्याचा टोक बोथड झालाय, त्याला भिंतीमध्ये टोका. ज्याची अणी जास्त आहे तो भिंतीमध्ये आतमध्ये लवकर जाईल. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी आहे जेव्हा त्याची टीप जी आहे हे धारदार आहे. मग त्यांचं काय म्हणणं आहे की हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे एरिया ऑफ कॉन्टॅक्टला, म्हणजे प्रेशर जास्त लागते. जेव्हा तुम्ही एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी करता, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी केला, प्रेशर जास्त एक्झर्ट होईल. ठीक आहे. सो इथून सांगते तुम्हाला, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. मग ह्याचं युनिट पण झालं आपल्याला. देन एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. समजा एक्झाम्पल बुक मधलं घेऊ. हे थेरी काही वाचायचं काम नाही, आपल्याला माहिती आहे सगळी थेरी त्याची. A rectangular wooden slab of mass 5 kg is kept on the table top of edge 2 meter each and slab covers the table completely. Calculate the thrust of the block on the table and then pressure of the block on the table top. एक टेबल दिला आहे. This is table. हा 2 मीटर आहे. This is also 2 मीटर. आणि त्यावर स्लॅब ठेवला आहे जो पूर्ण कव्हर करून राहिला. तो विचारला त्यांनी, थ्रस्ट विचारला आणि प्रेशर ऑन द. अच्छा ठीक आहे. थ्रस्ट म्हणजे काय? व्हॉट इज थ्रस्ट? परपेंडिक्युलर फोर्स. यावर सेम स्लॅब ठेवला जो पूर्ण कव्हर करू राहिला, जो 2x2 चा आहे. ठीक आहे. थ्रस्ट म्हणजे mg आहे बस. यावर mg फोर्स लागून राहिला आणि टेबलवर जो ठेवलाय तो, त्याचं मास सांगितलं का? 5 kg. 5 kg मास सांगितलंय ना. हा. सो जर याचा 5 kg मास आहे तर 5 into 10, समजा 10 जर कन्सिडर केलं तर 50 न्यूटन जो झाला, हा झाला थ्रस्ट. आणि तुम्हाला विचारलं यावर प्रेशर किती लागू राहिलं, तर प्रेशर काय असते तर थ्रस्ट अपॉन एरिया. आता पहिले एरिया काढायचा. एरिया काय राहील? 4 मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आणि एरिया ऑफ टेबल इज सेम, बिकॉज त्यानं पूर्ण कव्हर केलाय त्याला. मग आपण 50 अपॉन व्हॉट 4. सो 4 1 जा 4. हा. आणि न्यूटन पर मीटर किंवा पास्कल. बस झालं, संपलं. A force 15 Newton is uniformly distributed over area of 150 meter square. Find the pressure in Pascal. 15 न्यूटनचा एक फोर्स आहे जो
या एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट झालाय 150 मीटर स्क्वेअरच्या. फोर्स 15 न्यूटन आहे. फोर्स दिला त्यांनी 15 न्यूटन आणि एरिया दिला व्हॉट 150 मीटर स्क्वेअर. बस. तो प्रेशर काढायचा असेल समजा तर 15/150 बोले तो 1/10 बोले तो 0.1 पास्कल. मीटर स्क्वेअर सेंटीमीटर दिलं होतं का रे? क्वेश्चन मध्ये मीटर दिलं आहे, आन्सर मध्ये सेंटीमीटर सांगून राहिले. त्यांचीच पेंटिंग मिस्टेक आहे, आपली काही चुकी नाही आहे त्याच्यात. इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ प्रेशर बघा तिथं की मोर एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लिडिंग टू लेस प्रेशर. हे तर तुम्हाला कळलं तिथून, या फॉर्म्युल्यावरूनच कळते आपल्याला ते. जर इथं तुम्ही पाहिलं जेवढा जास्त एरिया ऑफ कॉन्टॅक्ट असेल तेवढं प्रेशर कमी असेल. मग आता जेव्हा ट्रेनच्या पटऱ्या बनवल्या जाते ना, त्याच्या खाली जिथं पटरी तुम्ही लावून राहिले त्याच्या खाली मोठे मोठे दगड टाकलेले दिसतात तुम्हाला आणि खूप मोठी सरफेस बांधलेला दिसतो. म्हणजे असं नाही की समजा इथून एवढ्या जागेतून पटरी जात आहे तर बस इथून एक्झॅक्ट एवढा सरफेस कडक करतील ते. याच्या आजूबाजूचा एवढा आणि एवढा हा पूर्ण सरफेस व्यवस्थित कडक करतात ते. कडक करणे नसेल याचाच सरफेस बनवतात, ज्यावर पटरी लावून राहिले ना त्याच्याच खाली हे सरफेस वाढवले जाते, जेणेकरून याचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वाढला पाहिजे. जर एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जमिनीसोबत वाढला तर जमिनीवर थ्रस्ट किंवा प्रेशर कमी एक्झर्ट होईल आणि त्यामुळे त्या पटऱ्या जमिनीच्या आतमध्ये धसणार नाही. दिलं पण आहे इथं की स्लीपर्स आर लेट डाऊन अंडर द रेल्स ऑफ द ट्रेन टू प्रोव्हाइड मोर एरिया ऑफ कॉन्टॅक्ट अँड लेस प्रेशर टू प्रिव्हेंट सिंकिंग ऑफ रेल्स इन टू द अर्थ. नंतर स्लीपिंग मॅट्रेस इज सो डिझाईन that when you lie on it, your body comes in contact with a large area. This reduces pressure on the body and sleeping becomes comfortable. The foundation of a building or dam has a large surface area so that pressure exerted by it on the ground is less. This is done to prevent the sinking of the building or dam into the ground. एक कॉमन युजेस आहे याचा, म्हणजे याच्यावरून आपण शिकलो फोर्स प्रिव्हेंट एरियावरून. नंतर लेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लिडिंग टू हाय प्रेशर. जर तुम्ही एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी केला तर जास्त त्रास होतो तुम्हाला. समजा लेट्स मी आता याला असं हे असं पकडून दाबू राहिलो आणि याला असं पकडून दाबेल तर मला हे जास्त दुखेल ऍज कम्पेअर टू हे, कारण की याचं जे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा कमी आहे, याचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जास्त झाला. सो व्हेन एरिया ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस प्रेशर इन्क्रीजेस. Nail and pins have pointed ends so that these can be fixed with minimum forces because the pressure on the pointed end would be large. Fixes म्हणजे ते ठोकू शकतो तुम्ही भिंतीत म्हणा किंवा कशात पण. It is easier to cut with a sharp knife as compared to blunt knife. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. Area of contact of sharp knife is small, thus creating high pressure for particular amount of force applied. असं होते. The खालचा क्वेश्चन पाहू आपण. The pressure due to atmosphere is this. Find the force exerted by the atmosphere on the top surface of the table. This meter long and this meter wide. तो कोणाला काय काय करायला सांगितलं त्यांनी? फोर्स एक्झर्टेड करायला सांगितलं. तर काय होईल? प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. सो प्रेशर इंटू एरिया इज इक्वल्स टू, संपला विषय. तेच केलं त्यांनी. देन 50 kg गर्ल वेअरिंग अच्छा हिल वेअर केली, म्हणजे तिनं 50 किलोची मुलगी आहे, तिनं हिल वेअर केली आणि बॅलन्स ऑन सिंगल हिल आणि स्वतःला सिंगल हिलवर बॅलन्स केलं, म्हणजे योगा करू राहिले असेल ते. द हिल इज सर्क्युलर विथ अ डायमीटर ऑफ 1 centimeter. What will be the pressure exerted by the heel on the horizontal floor? आता एक डोक्यात घ्या तुम्ही डायरेक्ट जेव्हा कधी तुम्हाला त्यांनी म्हटलं, त्यांनी वेट जरी म्हटलं तरी डोक्यात वेट नाही म्हणायचं. तुम्ही पाच युनिट काय दिलाय, युनिट केजी दिला ना, हे मासच आहे.
जर युनिट न्यूटन दिलं असतं तर मग आपण विचार केला असतं की ही रेट आहे बा. ठीक आहे. त्यांनी म्हटलं ना 50 kg आहे, तर 50 kg म्हणजे 50 गुणिला वॉट 10 इज इक्वल टू 500 न्यूटन, एवढा तिचा वेट आहे. आता तिचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे? तिची हिल. जसं आता हे जे काही हिल असेल, जे काही असेल असं काहीतरी असेल ना, असंच काहीतरी असेल. हा, एवढा याच्यावर बॅलन्स केला गेलं, हे बी टच नाही झालं असं अशी याच्याशी. ठीक आहे. आणि हे सर्क्युलर आहे, आणि त्या सर्क्युलरचा रेडियस काय सांगितलं तर तुम्हाला? 1. अच्छा, ठीक आहे. 1 सेंटीमीटर डायमीटर आहे. ठीक आहे. 1 सेंटीमीटर डायमीटर आहे म्हणजे 0.5. आपण सरळ काम करू. 1/2 सेंटीमीटर डायमीटर म्हणून याचा. आता हे न्यूटन मध्ये आहे, तर आपल्याला काय करून याला मीटर मध्ये कन्वर्ट करणं पडेल. सो 1/2 इंटू 10⁻⁻² मीटर. हे फक्त रेडियस झाली तुम्ही मिळवली. आता तुम्हाला एरिया काढायचा आहे, तर एरिया राहते πr². मग इथं घेतलं तुम्ही 22/7 मल्टिप्लाइड बाय r स्क्वेअर म्हणजे 1/2 स्क्वेअर झाला. 1/4 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻² 10⁻⁻4. बरोबर. हा, आता याला सोडवायचा प्रयत्न करायचा आपण. कैसा करे 4×5 करू आपण. पॉइंट 4×5 आणि याला डिवाइड केलं तर 0.7×8=56 होते. 7×7=49 होते. उरले किती? 6. 7×8=56. 4 7 7×5=35. ठीक आहे. हा, झालं. एवढं करून राहिली ती एक्झॅक्ट. अच्छा, काय चुकलं आपलं? अरे हा काय झाला? पास्कल. दिस इज एरिया. This is area only. We want pressure. So pressure means मग प्रेशर तुम्ही तर खूप आहे. प्रेशर किती काय आपला 500 आहे ना. अपॉन व्हॉट वॉज आवर एरिया? एरिया काय राहता आपला? 0.785 इंटू 10⁻⁻. अभी तो कैलकुलेशन की काम हो. आता याला काय ना बघू मी. पॉइंट असं कसं येईल बरं? 6 येऊ शकते म्हणा. जर याला वरचं घेऊन गेलो तर काय होईना? प्लस होईल. म्हणजे 500 डिवायडेड बाय 785 10⁻⁷. याला 5 ने भागून वगैरे सॉल्व्ह करू शकतो, किंवा लेट मी ट्राय. 500 डिवायडेड बाय 785 येते. याला 5 ने भागा बरं. हा, ठीक आहे. मी त्याचा आन्सर तर नाही म्हणून राहिलो. मी जवळपास आन्सर काढायला पाहून राहिलो. माझा जे आन्सर आला आहे कॅल्क्युलेशन ना, हे काय 0.785
6369 into 10 to the power 7 आणि यालाच लिहायचे 6.36 into 10 to the power 6. That must be the answer. Approximate. सॉल्व करा बरं क्वेश्चन. झाला वेळ झाला आपण. लिहायचं काही क्वेश्चन लिहत हे लिहिलं का?